बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चोरट्याकडून धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर सैफ अली खानला स्वतःच्या कारमधून न नेता चक्क रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले, मध्यरात्री भजन सिंग म्हणजेच त्या रिक्षा चालकानं थरारक प्रवास सांगितलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. ज्या रिक्षावाल्याने सैफ अली खानला आपल्या रिक्षातून लीलावतीत पोहोचवलं त्यानं मध्यरात्रीचा तो थरारक प्रसंग सांगितलेला आहे. तसेच सैफ अली खानच्या कुटुंबियाकडून किती रुपये मिळाले हे देखील त्यानं सांगितलं आहे. साधारणपणे मध्यरात्री 2:30 ते 3 वाजण्याची ही वेळ. तेव्हा भजनलाल हे रस्त्यावरून रिक्षाने चक्कर मारत होते. तेव्हाच एका आंटीने रिक्षा रिक्षा असा आवाज दिला. ती महिला घाबरलेली खूप होती. त्यानंतर समोरील गेटमधून 7 ते 8 लोक बाहेर आले. सैफ अली खान रक्तमाबा झाला होता. रिक्षात त्यांना टाकलं. त्यांच्यासोबत आणखी काही जण रिक्षात बसले होते. त्यात एक लहान मुलं देखील होतं. त्यानंतर या रिक्षा ड्रायव्हरनं ते रिक्षा थेट रुग्णालयाच्या दिशेने नेली. रिक्षामध्ये बसलेली व्यक्ती कोण आहे हे त्याला ठाऊकच नव्हतं. केवळ रक्तबंबाळ झालेली ती व्यक्ती आहे हे त्याला माहिती होतं. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना रुग्णालयात नेण्याचं काम मी केलं. पाठीवर आणि मानेजवळ त्याच्या जखमा झाल्याचं मला दिसून आलं. ते स्वतःहून चालत आले होते. रिक्षात बसल्यानंतर ते आपल्या मुलासोबत इंग्रजीमध्ये काहीतरी बोलत होते. मला रिक्षातून त्यांना नेत असताना ते सैफ अली खान आहे ते माहितीच नव्हतं. जेव्हा लीलावती रुग्णालयाजवळ रिक्षा थांबवली तेव्हा स्ट्रेचर आणण्यासाठी आवाज दिला. तेव्हा मी सैफ अली खान आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलं. त्यामध्ये सैफ अली खान असल्याचं त्यांना कळले. रिक्षाचं भाडं काही मिळालं नाही कारण ती परिस्थितीच तशी नव्हती. अशा वेळी कोण पैसे मागेल, त्यामुळे मी पण पैसे मागितले नाही. फक्त त्यांना बरं करा असे म्हणून मी तिथून निघून गेलो. माझ्या रिक्षात एवढा मोठा स्टार बसला हीच मोठी गोष्ट होती. पैशाचं काय 50 ते 60 रुपये झालं असतं असा घडलेला प्रसंग रिक्षावाल्याने सांगितलेले. तर अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.